हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता सकाळचं हे बघा नाश्त्याचं माझं चालू आहे. चेतनचा टिफिन वगैरे सुद्धा रेडी केला. इकडे बघा अशी भाजी केली आहे कोबीची आणि चपात्या वगैरे केल्या. झालंय माझं आता आवरलंय सगळंच. चेतनची निघायची पण गडबड आहे आणि इकडे हे बघा असं काम चालू आहे माझं सकाळचं. छान लागते तिखट घातलेली. आणि चेतनचा टिफिन वगैरे रेडी आहे. इकडे हे बघा भरले आहेत मी, चपात्या वगैरे झाले सगळं भरून. हे बघा भांडी वगैरे लावायची सकाळची, म्हणजे कामं सगळी तशीच आहेत. आणि माझा पसारा हा सकाळचा हे बघा अशी मस्त सगळं चालू आहे. आणि चेतनचं पण तिकडे चालू आहे पूजा वगैरे करणं. तर आणि अनामिका तिकडे असेल कुठेतरी खेळत वाटतं, काय माहीत नाही. चला आता थोड्या रील्स वगैरे बनवल्यात मी माझ्या चॅनलसाठी. आणि इथे आहे तिला बघा काय काय खायला दिलं होतं मी, ते तिने खाल्लंय. आता पेरू, त्यानंतर दिलं आहे तिला ड्रॅगन फ्रूट, काय काय दिलंय ती खाते. आणि चला आता वाजलेत पण बरेच, तर मी आता जेवून घेते. जवळजवळ 2 वाजलेत, तर मी आता जेवते. कारण कामं आवरेपर्यंत आणि हे सगळं करेपर्यंत एवढा सगळा वेळ गेलेला आहे. तर आता मी भाजी चपाती वगैरे खाते. राईस वगैरे आहे, सगळंच बनवलं मी फटाफट सगळं. आणि त्यातून रील्ससुद्धा बनवल्या वेळ काढून. मेहनत करायला लागते चॅनलसाठी. तर चला आता जेवून घेते. भूक पण भरपूर लागली आहे. कारण सकाळी ब्रेड आणि ब्रेड बटर मी खाल्ला होता, चहा वगैरे घेतली तेव्हा सकाळी. कारण आता वाजलेत बघा ना किती वेळ झाला, वेळच नाही मिळाला मला काही करायला वगैरे. जेवण वगैरे केलं, पटापट वगैरे करून घेतलं. मी दाखवते तुम्हाला नक्कीच. प्रत्येक वेळी जमत नाहीये शूट करण्यासाठी. इथे बघा अशी भाजी आहे ना, हे बघा गरम करायला ठेवली आहे मी. आणि हे माझ्या हाताला आहे ना, हे बघा इथे ना चटका लागला, हे बघा. तर जरा ना मी इथे बघा पाण्यात ठेवलंय बोट, हे बघा ठेवलं होतं, हे बघा. खूप जास्त पोळलं मला, हे बघा इकडे. हे बघा जाम मला खूप चटका लागला, पूर्ण असं ना भाजलं माझं बोट. ओहो, चटका लागलेला आहे माझ्या हाताला खूप जोरात. आणि आता मी जेवण झालं माझं का, मी आता माझ्या चॅनलला ममता अँड अनामिका ह्या चॅनलसाठी मी लाईव्ह येणार आहे. मी काल पण गेले होते लाईव्ह. जर हा माझा व्हिडिओ कोणी बघेल उद्या परवा, म्हणजे पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये, तर माझं लाईव्हसुद्धा नक्की बघा तुम्ही जाऊन लाईव्ह सेक्शनमध्ये तिकडे. तर मी आता जेवण झालं की तिकडे आता लाईव्ह येणार आहे. आता 2:30च्या दरम्यान वगैरे येईल. तर तुम्ही प्लीज माझं लाईव्ह नक्की बघा, कमेंट करा, लाईकसुद्धा जरूर करा आणि कमेंट नक्की करा. मला कळलं पाहिजे की माझं लाईव्ह कोण कोण बघतंय ते. जरी माहीत नसेल तरी मी आता सांगून ठेवते व्हिडिओमध्ये, इकडे डेली ब्लॉगमध्ये. तर तुम्ही नक्की माझं लाईव्हसुद्धा जाऊन बघा तिकडे. आणि मला नक्की कमेंटद्वारे कळवा कसं आहे लाईव्ह, काय आहे माझे व्हिडिओ, तुम्ही कुठून बघताय नक्की मला सांगा. आणि इथे बघा असे ना जरा मूग जरा भिजत घातले, हे बघा आमटीला वगैरे, किंवा आमटीच करणार कारण की खूप दिवस झाले केली नाही ना. तर जरा अशी भिजत घालून ठेवूया, म्हणजे उद्या किंवा परवापर्यंत त्याला मस्त मोड वगैरे येतील, तर मस्त आपल्याला आमटी करायला मिळेल त्याची. आणि इकडं खूप दिवस झाले ना खायचं राहूनच गेलं, हे बघा. तर आता जरा बघते त्याला आहे का व्यवस्थित चांगलं, तर मग थोडंसं खाणार. चेतनला पण देते. अशी सगळी कामं चालू आहेत. आणि चेतनने बघा काय करून ठेवलं, हे बघा दिसते तुम्हाला, हे बघा असं मस्त तेल संपलेलं आहे. आणि कसं करून ठेवलंय बघा उभं. मी म्हटलं काय आहे का त्याच्यामध्ये. तर म्हणतो की त्याच्यामध्ये असेल असं करून ठेवलंय. तरी तर माहित नाही किती थेंब असतील, काय असतील, त्याला काय मिळतं. हे देवाला तेल जे आम्ही वापरतो तेच आहे. कुठलं आहे, दिव्य ज्योत तेवाला आहे. तर त्याने असं उभं करून ठेवलंय आज सकाळी. तर मला म्हणतो बघ आता संध्याकाळपर्यंत किती तिथे जमा होईल ते बघा तेल. मला एवढं हसायला आलं ना. तर म्हणजे सगळेच जण असं करत असतील नसतील माहीत नाही, पण चेतन तर नक्की करतो असं. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत करत असतो तो असं. जसं की आपण कुठली क्रीम संपली त्याच्यामध्ये करतो, पेस्टमध्ये तसं करतो ना, तसं चेतन इकडे करतो. माहीत नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा जर कोणी बघितलं असेल तर हा माझा व्हिडिओ, की तुम्ही पण असं करता का. आणि हे बघा थोडे कपडे आता इकडच्या गॅलरीमध्ये घालते मी, बेडरूमच्या. थोडे आहेत ते हॉलच्या घालणार. आणि थोडेसे अजून आहेत ते मी असं थोडे नितळण्यासाठी ठेवले आहेत, कारण त्याच्यामध्ये अजून पाणी आहे ना. तर म्हटलं ते नितू दे आणि मग नंतर सुकत घालते त्यांना. तर चला कपडे सुकत घालूया आता. इकडे बघा चेतनच्या ना व्हाईट शर्टला मला दिसणार नाही तेवढा, पण इथे ना थोडासा डाग पडला आहे चुकून. तर आता सांगते संध्याकाळी आल्यावर असं झालंय म्हणून. आता सुकल्यानंतर जरा जास्त दिसायला लागलाय तो म्हणजे. तर आता काय करणार, चुकून झालं ना माझ्याकडून सुद्धा. आता असू देत, पण चेतनला सांगेन मी, नाही तर कधी असेल तर घालेल तो असं लगेच पटकन जातो व्हाईट शर्ट घालून. असं व्हायला नको ना, आधीच सांगितलेलं बरं. हे बघा आमचं आता जेवण झालं. आणि अनामिका बघा काय करते, ममता बिया निवडते. अनामिकाचं बघा काय चालू आहे. डबल काम लावते. आणि काहीतरी आवाज पण करते ना तोंडाने. ती म्हणजे असं बोलते की माझ्या वस्तूंना हात नका लावू असं. असं काय जमन. पिंजरा पण धुतला होता तिकडे आहे. एकदम अशी पिंजऱ्याकडे बघतच होती किती वेळ घेऊन गेला तरी पण, माहितीये का. म्हणजे कुठे घेऊन चाललाय असं कॉ काहीतरी बोलत होती.
कुठे घेऊन चाललंय बाबा बाबा माझी वस्तू आहे बघ तशीच करते आता बघ हा आता पण तसंच करते ती. जमा तशीच करते बघ तिच्या वस्तूला जरा हात लावला ना तर तशीच करते ती देत नाही अजिबात. हो चेतनचं चालू आहे मच्छर मारणं. हे बघा मंडळी आता चेतनचं लाईव्ह झालेलं आहे. घड्यात वाजलेत रात्रीचे 12:15 12:30 होत आले आहेत आणि हे बघा इकडे लाईव्हचं बोलणं यांचं चालू होतं. जस्ट आत्ताच त्याने स्टॉप केलं आहे आणि अनामिका कुठे जाऊन बसली आहे बघा. येतच नाही खाली, उतरतच नाही खाली. इकडे बघा हे बघा हे बघा मस्ती करते जास्त. चला आता झोपा. खाली उतर. चला मंडळी मी हा ब्लॉग आता इकडेच माझा एंड करते आहे. आज जरा मला संध्याकाळनंतर थोडं बरं पण वाटत नव्हतं त्यामुळे मला काही शूट जास्त करताच आलं नाही. आणि आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर माझा आवडला असेल तुम्हाला ब्लॉग तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन कोण असतील माझ्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो टिल देन बाय, टेक केअर.